Welcome to the Atomic Physics series. This is lecture number 21. लास्ट लेक्चर मध्ये आपण NMR आणि ESR हा जो टॉपिक होता ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर फिजिक्सचा तो कंप्लीट केला आहे आणि तिथे आपला जो आहे तो ॲटॉमिकचा पार्ट हा मेजॉरिटी ॲटॉमिक आणि फिजिक्स मध्ये येणारा 90% पार्टचा 99% पार्ट कव्हर झाला आहे. आता लेझरचा जो पार्ट आहे तो ॲटॉमिक फिजिक्सशी रिलेटेडच असतो. तो आपण काय करू, एक किंवा दोन लेक्चर मध्ये लेझरचा जो रिमेनिंग पार्ट आहे तो डिस्कस करू आणि त्यानंतर मग तुमचा ॲटॉमिक फिजिक्सच्या सिरीजला फुल स्टॉप. ओके, 21 लेक्चर मध्ये आपण काय डिस्कस करू, थोडंफार बेसिक लेझर, कारण लेझर इटसेल्फ खूप मोठा टॉपिक आहे, त्यावर म्हणजे डिफरंट मोठमोठी बुक्स आहेत आणि लेझर एक किंवा दोन लेक्चर मध्ये समराईज करणे म्हणजे पॉसिबलही नाही, बट आपण जेवढं होईल शक्य तेवढं कव्हर करण्याचा प्रयत्न करू. बघा काय आहे हेडिंग, लेझर. सगळ्यात पहिले लेझरचं जे काही ॲक्रोनॅम आहे, लेझरचा फुल फॉर्म मध्ये मिनिंग काय आहे, तर लेझरचा फुल फॉर्म मध्ये मिनिंग आहे लाईट amplification by stimulated emission of radiation. लाईट एम्प्लिफिकेशन बाय स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. सो या सगळ्यांचा जो पहिला इनिशियल जो आहे LA, SE आणि R, यालाच आपण शॉर्ट मध्ये काय म्हणत असतो, लेझर. यालाच आपण म्हणत असतो शॉर्ट मध्ये लेझर. लेझर जो आहे तो लेझर एक्सप्लेन करण्या अगोदर एक छोटासा कन्सेप्ट येतो, तो म्हणजे कोहेरन्सचा, आणि ज्यावर बेस सेटच्या पीवायक्यू मध्ये एक क्वेश्चन आलेला आहे कोहेरन्स लेन्सशी असोसिएटेड. सो आपण कोहेरन्स म्हणजे काय ते डिस्कस करू थोडंसं. एक सिंगल वन लाईनर डेफिनेशन आहे, डेफिनेशन वरून इटसेल्फ तुम्हाला लेझर कोहेरन्स म्हणजे काय ते क्लिअर होऊन जाईल. आणि कोहेरन्स लेंथ कॅल्क्युलेट करण्याचा एक फॉर्म्युला आहे, त्या बेसिक फॉर्म्युलावर बेसच क्वेश्चन आलेला होता. काय नेक्स्ट कन्सेप्ट किंवा टॉपिक म्हणून आपण त्याला, तो म्हणजे कोहेरन्स. काय आहे कोहेरन्स? बघा, वेव्ह ऑप्टिक्स मध्ये किंवा वेव्ह मेकॅनिक्स मध्ये, क्वांटम मेकॅनिक्स असो तुमचं किंवा साधं नॉर्मल मेकॅनिक्स असो किंवा 11th-12th मध्ये, तर तुम्ही वेव्हच्या प्रॉपर्टीज बघितल्या असतील की वेव्ह मोनोक्रोमॅटिक असते, कोहेरन्स असते. सो कोहेरन्स हा जो आहे ना, तोच त्या वेव्हशी असोसिएटेड फिनॉमिनन आहे जो आपण अगोदर ऐकलेला असतो. कोहेरन्स म्हणजे काय असतो? कोहेरन्स म्हणजे असतो द वेव्ह हॅव्हिंग the wave having constant phase the wave having constant phase over long period of the wave having constant phase over long period of time or infinite or infinitely extended स्पेस. म्हणजे एखादी वेव्ह आहे जी स्पेस मध्ये इन्फायनाइट डिस्टन्स पर्यंत एक्सटेंडेड असते, म्हणजेच काय, तर त्या वेव्हचा कॉन्स्टंट फेज असतो ओव्हर लॉंग इंटरवल ऑफ टाइम. त्याच प्रॉपर्टीला काय म्हणतात, नोन ॲज, आर नोन ॲज, हे के सफिक्स हे जे आहे ना, याला नोन ॲज म्हणताय, लक्षात असू द्या. आर नोन ॲज परफेक्टली कोहेरन्स वेव्ह. म्हणजे काय, एखादी वेव्हला कोहेरन्स केव्हा म्हणायचं, जर त्या वेव्हचा फेज डिफरन्स जो असतो, कुठली एखादी वेव्ह असेल त्या वेव्हचा जर फेज डिफरन्स हा जर ओव्हर लॉंग पिरियड और ती वेव्ह इन्फायनेटली म्हणजे स्पेसमध्ये खूप लार्जर म्हणजे अप्रॉक्सिमेटेड टू इन्फिनिट डिस्टन्स पर्यंत जर एक्सटेंडेड असेल तर त्या वेव्हला काय म्हणायचं, कोहेरन्स. वेव्हचं नॉर्मल रिप्रेझेंटेशन कसं असतं बघा, ते वेव्ह तुम्ही अशी नॉर्मली साइन वेव्ह आपण अशा पद्धतीने रिप्रेझेंट करत असतो. ओके, आता हे जे रिप्रेझेंटेशन आहे हे इकडे इन्फिनिटी पर्यंत, हे असं इकडे इन्फिनिटी पर्यंत जर काही एक्सटेंडेड असेल त्याला काय म्हणतो आपण, कोहेरन्स वेव्ह किंवा कोहेरन्स वेव्ह और परफेक्टली कोहेरन्स. परफेक्टली काय म्हणलं, कारण इन्फिनिटी पर्यंत सांगितलेलं आहे. ओके, यावरून फॉर्म्युला कशाचा डिराईव्ह होतो, यावरून फॉर्म्युला आपण डिराईव्ह करत असतो. फॉर्म्युल्यासाठी काय लागतं आपल्याला, द ॲव्हरेज
द ॲव्हरेज टाइम, कारण आता इन्फायनेटली किंवा परफेक्टली कोहेरन्स येऊ तर पॉसिबलच नाही, कारण आयडियल इज नॉट ऑकर इन नेचर. आयडियल अशी कुठलीच गोष्ट नेचरमध्ये अवेलेबल नाही. आयडियल फक्त आपण काय करत असतो, कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन्सना इझी करण्यासाठी आयडियल ऑर परफेक्ट ऑर एक्झॅक्ट ऑर आयडेंटिकल अशी फिनॉमिनॉन यूज करत असतो. बट ऍक्च्युअलमध्ये काय असतात, सर्वांच्या ॲव्हरेज ऑर प्रॅक्टिकल रिझल्टच हे आपल्याला मिळत असतात. सो तसंच काय आहे, द ॲव्हरेज टाइम इंटरवल, द ॲव्हरेज टाइम इंटरवल फॉर विच, कशाचा ॲव्हरेज टाइम इंटरवल, की ज्या टाइम इंटरवलसाठी फॉर विच, द ॲव्हरेज टाइम इंटरवल फॉर विच डिफायनाइट प्लेन किंवा डिफायनाइट फेज म्हणू आपण याला, प्लेन नाही, सॉरी, डिफायनाइट फेज. काय आहे, द ॲव्हरेज टाइम इंटरवल फॉर विच डिफायनाइट फेज रिलेशनशिप, डिफायनाइट फेज relation, definite phase relation exist is coherence time डिनोट केला जातो टाइम. कोहेरन्स टाइम म्हणजे काय, तर असा ॲव्हरेज टाइम ज्या टाइम इंटरवलसाठी डिफायनाइट फेज रिलेशन, तो कॉन्स्टंट, आपण त्याला काय अप्रॉक्सिमेटली कॉन्स्टंट हा अज्युम करत असतो. असा टाइम इंटरवल ज्या टाइम इंटरवलसाठी एखाद्या दिलेल्या डिफायनाइट वेव्ह, कुठली वेव्ह असो, ती साईन असन, कोसाईन असन, ट्रँग्युलर असन, स्क्वेअर, कुठली असू शकते, त्या वेव्हचा जर फेज रिलेशन हे ॲव्हरेज टाइम इंटरवलसाठी जर का कॉन्स्टंट असेल तर टाइमला काय म्हणायचं, कोहेरन्स टाइम, जो आपण टाऊनं डिनोट करतो, कोहेरन्स टाइम जो आपण टाऊनं डिनोट करतो. आणि कोहेरन्स लेंथ असते एल इज इक्वल टू कोहेरन्स टाइम टाऊ इंटू स्पीड ऑफ लाईट सी. कोहेरन्स लेंथचा फॉर्म्युला असतो कोहेरन्स लेंथ एल इज इक्वल टू कोहेरन्स टाइम्स व्हेअर, यामध्ये आपण सांगू काय क्वांटिटीज आहेत. एल जी आहे ते आहे तुमची कोहेरन्स लेंथ, कोहेरन्स लेंथ इन मीटर्स, टाऊ आहे कोहेरन्स टाइम, कोहेरन्स टाइम कशामध्ये, त्याचं युनिट काय असेल, सेकंड मध्ये. आणि सी जो आहे तो आहे स्पीड ऑफ लाईट, स्पीड ऑफ लाईट जो आहे इन मीटर पर सेकंड, मीटर पर सेकंड. आणि हे जे रिलेशन आहे कोहेरन्स लेंथचं कशासाठी आहे, फॉर फ्री स्पेस, फॉर फ्री स्पेस. कोहेरन्स लेंथचं रिलेशन आहे कशासाठी, फॉर फ्री स्पेस साठी. आणि एखाद्या डिफायनाइट मीडियम साठी काय येईल, तर एल इज इक्वल टू असतं टाऊ सी अपॉन एन, टाऊ सी अपॉन एन. हे जे आहे ते आहे कोहेरन्स लेंथचे रिलेशन, कोहेरन्स लेंथ रिलेशन फॉर मीडियम. यामध्ये टाऊ कोहेरन्स टाइम, सी स्पीड ऑफ लाईट, एल कोहेरन्स लेंथ असते. बट यामध्ये जी क्वांटिटी असते एन, हा काय आहे, ज्या मीडियमचं ते कोहेरन्स लेंथ मध्ये, ज्या मीडियम मध्ये कोहेरन्स लेंथचं एक्सप्रेशन आहे त्या मीडियमचा असतो इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन, इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन, किंवा त्याला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा म्हणतात. युनिटलेस, ही क्वांटिटी काय आहे, युनिटलेस क्वांटिटी आहे. एन म्हणजे काय आहे, तर इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन आहे त्या मीडियमचा. आणि सॉरी, इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा म्हणतात, त्याला काय म्हणतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सुद्धा म्हणतात. आणि जे काय रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची क्वांटिटी ही युनिटलेस असते. ओके, हे कोहेरन्सचं थोडंसं इंट्रोडक्शन होतं. आता येऊ आपण प्रॉपरली कशावर, तर आपला फिनॉमिनॉन जो आहे लेझर, त्यावर. लेझरचा ॲक्रोनॅम किंवा लेझरचं जे वर्किंग आहे, हे जे आहे काय फुल फॉर्म, तो आपण बघितलेला आहे. प्रॉपर्टीज जे आहेत लेझर बीमच्या, प्रॉपर्टीज बघू आपण. प्रॉपर्टीज ऑफ लेझर बीम. लेझर बीमच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये पहिली प्रॉपर्टी असते की लेझर बीम जी असते ती काय असते, मोनोक्रोमॅटिक,
क्रोमॅटिक. मोनोक्रोमॅटिक म्हणजे काय तर सिंगल वेव्हलेंथची, सिंगल वेव्हलेंथ. म्हणजे तुम्हाला असा लेझर दिसणार नाही की जो ऍट अ टाइम रेड, ब्लू, ग्रीन, व्हायलेट, येलो असे वेगवेगळे कलर आहेत. तो काय असेल मोनोक्रोमॅटिक, म्हणजे एकाच कलरचा असेल, सिंगल वेव्हलेंथचा असेल. तो काय असतो? मोनोक्रोमॅटिक असतो. कोहेरन्स असतो. कोहेरंट, कोहेरंट म्हणजे काय? कॉन्स्टंट फेजचा, कॉन्स्टंट फेज. हायली इंटेन्स असते लेझर बीम जी असते ती काय असते? हायली इंटेन्स, हायली एनर्जेटिक असते. काय असते पुन्हा? हायली एनर्जेटिक. परत काय असते? युनिडायरेक्शनल किंवा हायली डायरेक्शनल म्हणून आपण त्याला, हायली डिरेक्शनल. ह्या ज्या आहेत या काही थोड्याशा प्रॉपर्टी या त्रिकोणीय लेझर बीमच्या प्रॉपर्टीज आहेत. बट ह्या ज्या आहेत ह्या नॉर्मली एवढ्या प्रॉपर्टीज कुठली एखाद्या लेझर बीम मध्ये मोस्ट असतात. ओके. लेझरचा फिनॉमिनॉन इन्व्हेंटेड कोण केला? तर लेझर जो आहे किंवा वर्किंग लेझरचं हे आईन्स्टाईन इन्व्हेंट केलं. कोणी? आईन्स्टाईन एक्सप्लेन द वर्किंग ऑफ लेझर. लेझर जो आहे त्या लेझरचं वर्किंग कोणी एक्सप्लेन केलं? तर आईन्स्टाईन यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. लेझरमध्ये मेजरली 3 प्रोसेसेस इन्व्हॉल्व होत असतात. एक असते स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन, एक असते स्पॉन्टेनियस ऍब्झॉर्प्शन, एक असते नाही सॉरी स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन असतं, स्पॉन्टेनियस ऍब्झॉर्प्शन असतं. म्हणजे बघा एक मिनिट, याला बघा तुम्ही कसं असतं. सपोज करा हा एखादी सिस्टीम आहे. ही काय आहे? सिस्टीम आहे. ओके. ही एखादी सिस्टीम आहे. या सिस्टीम्स मध्ये काय असे मटेरियल्स आहेत. ह्या मटेरियल्सची मॉलिक्युल्स जे आहेत त्या मॉलिक्युल्सच्या काय असतील? काही एनर्जी लेवल्स असतील, ज्यामध्ये ही एनर्जी लेवल असेल त्या मॉलिक्युल्सची ग्राउंड लेवल म्हणूया आपण. ही असेल ग्राउंड लेवल. त्या व्यतिरिक्त हे काही अशा मेनी एक्साइटेड लेवल्स असू शकतात. डॉट 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 डिनोट केल्या म्हणजे एक्साइटेड लेवल्स असू शकतात मेनी. या ज्या आहेत या काय आहेत? एक्साइटेड लेवल. एक्साइटेड लेवल. ह्या एक्साइटेड लेवल किंवा ग्राउंड लेवल कशा क्रिएट होतात? तर हे जे आहे लेवल्स आपण ॲटॉमिक फिजिक्स आणि मॉलिक्युलर फिजिक्स मध्ये खूप डिटेलमध्ये तेच डिस्कस केलं आहे की लेवल कशा असतात काय. आणि तोच समोरचा पार्ट थोडासा इलॅबोरेट करून मग लेझरचा फिनॉमिनॉन हा एक्सप्लेन केला जातो. ग्राउंड लेवल असते आणि एक्साइटेड लेवल असते. सपोज करायचं ही जी सिस्टीम आहे इनिशियली ही त्यामध्ये असणारे सगळेचे सगळे ॲटम या ग्राउंड लेवलवर आहे. या ग्राउंडवर लेवलवर असणारा समजे असे 3 ॲटम आहेत ग्राउंड लेवलवर आहे. या 3 ॲटमला तुम्हाला या एक्साइटेड लेवल ज्याला आपण E1 म्हणू, ग्राउंड लेवलला E0 म्हणू, याला E1 म्हणू आणि याच्या वरती आहे त्याला E2 म्हणू. ओके. त्या ग्राउंड लेवलमध्ये असणारा हा जो ॲटम आहे, वेगळ्या कलरने नोट करतो. ग्राउंड लेवलवर असणारा हा जो ॲटम आहे पर्टिक्युलर, या ॲटमला तुम्हाला इथून उचलून जर का एक्साइटेड लेवलवर जर का सेंड करायचं असेल किंवा पाठवायचं असेल तर तुम्हाला ह्या दोन्ही मधला असणारा हा जो डिफरन्स आहे, कारण ॲटम इटसेल्फ तर E0 लेवलवरून E1 लेवलवर स्वतः तर जाणार नाही. दोन्हीमधला जो डिफरन्स आहे एवढा एनर्जी डिफरन्स तुम्हाला त्याला द्यावी लागेल. एवढा एनर्जी डिफरन्स काय करायला लागेल? त्याला द्यावी लागेल. मग अशी प्रोसेस ज्या प्रोसेसमध्ये तुम्ही ग्राउंड लेवलवर असणाऱ्या ह्या ॲटमला एनर्जी देऊन एक्साइटेड लेवलवर शिफ्ट करतात त्या प्रोसेसला काय म्हणतात? ॲब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन. त्या प्रोसेसला म्हणतात ॲब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन. आणि या E1 लेवलवर असणाऱ्या ॲटमला सपोज करू आपण हा ॲटम E1 लेवलवर आहे. या E1 लेवलवरल्या ॲटमला जर का तुम्हाला या ग्राउंड लेवलवर जम्प करायचं आहे, E1 लेवलवर असणाऱ्या ॲटमला E0 या ग्राउंडवर लेवलवर जर का तुम्हाला जम्प करायचं असेल तर त्या ॲटमला काय करावं लागेल? सेम अमाऊंट ऑफ एनर्जी डिफरन्स जो घेऊन तो वरती गेला होता तेवढाच एनर्जी डिफरन्स रिलीज करावा लागेल. तो एनर्जी डिफरन्स रिलीज करून काय करेल? तो इथून इथे जम्प करेल. म्हणजे एनर्जी काय करेल? तो इमिट करेल. एनर्जी काय करेल? इमिट करेल. मग त्यांना एक्साइटेड लेवलवरून ग्राउंडवर लेवलवर जम्प करण्याच्या 2 प्रोसेस असतात. ही जी लेवल आहे खालून वरती जाण्याची, ही जी लेवल आहे या लेवलला म्हणतात ॲब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन. ॲब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन.
रेडिएशन ऍब्झॉर्ब करून ऍटम काय करतो किंवा ऍटम किंवा मॉलिक्युल्स काय करतात तर एक्साइटेड लेवलवर जम्प करतात. आणि ही जी प्रोसेस आहे ज्या प्रोसेसमधून काय करतात ते एक्साइटेड लेवलवरून ग्राउंड लेवलवर जम्प करतात. या प्रोसेसला काय म्हणायचं तर इमिशन ऑफ किंवा येस इमिशन ऑफ रेडिएशन. इमिशन ऑफ रेडिएशन. इमिशन ऑफ रेडिएशन. आणि दोन्हीच्या मध्ये ऍब्झॉर्ब करत असतानाही एच न्यू एनर्जी असणारा फोटॉन, जी एनर्जी किती असेल तर हा डेल्टा ई एनर्जी डिफरन्स तो म्हणजेच E1 एनर्जी मायनस E0 एनर्जी मध्ये असणारा डिफरन्स, आणि त्या डिफरन्सच्या करस्पॉन्डिंग एनर्जी असणारा फोटॉन एक तर ऍब्झॉर्ब करून वरती जाईल किंवा इमिट करून खाली येईल. असा काहीसा फिनॉमिनॉन किंवा अशी काहीशी ऍक्टिव्हिटी होत असते लेझर इमिशन मध्ये किंवा लेझरच्या टेक्निकमध्ये. म्हणजे मी खूप शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगितलंय, बट तुम्ही जर का तुम्हाला असं वाटलं आपल्याला आणखी इलॉबरेट किंवा डिटेलमध्ये याचं बघायचं म्हणजे कन्सेप्ट अंडरस्टँड करायचं आहे तर तुम्ही लेझरची असोसिएटेड कुठल्या एखाद्या ग्रॅज्युएशन लेवलचं बुक जरी वाचलं तरी सफिशियंट आहे. ओके. 3 प्रोसेस इन्व्हॉल्व होतात लेझरमध्ये मेजरली. प्रोसेस 1 ज्याला म्हणतो आपण स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन. स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन. दुसरी प्रोसेस असते ती असते तुमची स्पॉन्टेनियस ऍब्झॉर्प्शन, सॉरी स्पॉन्टेनियस इमिशन, स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन. तिसरी प्रोसेस असते स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन. ओके. सो हे ज्या आहेत या सर्वच्या सर्व काय आहेत 3 प्रोसेस आहेत. या 3 प्रोसेसनं तुम्ही फोन लेझरचा फिनॉमिनॉन काय करू शकता एक्सप्लेन करू शकता. तिन्ही प्रोसेसला आपण वन बाय वन काय करू समजण्याचा प्रयत्न करू. बघा त्यामधली पहिली घेऊ आपण. पहिली प्रोसेस ती काय आहे स्टिम्युलेटेड. पहिली प्रोसेस आहे स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन. स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन. या प्रोसेसमध्ये नेमकं होतं काय बघा. सपोज करू आपण ही जी आहे तुमची आहे ग्राउंड लेवल E1 E2 जी आहे ती आहे एक्साइटेड लेवल. इनिशियली एक ॲटम आहे जो या ग्राउंड लेवलवर आहे. वेगळ्या क्लबिज करतो. इनिशियली एक ॲटम आहे जो या ग्राउंड लेवलवर आहे. या ग्राउंड लेवलवर असणाऱ्या ॲटमवर तुम्ही काय करतात एक्सटर्नली एच न्यू एनर्जीचा फोटॉन बंबार्ड करतायत ग्राउंड लेवलवर असणाऱ्या ॲटमवर. सो हा एच न्यू एनर्जीचा फोटॉन ऍब्झॉर्ब करून हा ॲटम काय करतो ग्राउंड लेवलवरून इकडे एक्साइटेड लेवलवर काय करतो जम्प करतो. एच न्यू एनर्जीचा फोटॉन हा ॲटम कम्प्लिटली ऍब्झॉर्ब करून काय करतो तर E2 या एनर्जी लेवलवर जम्प करतोय. ओके. सो ऍब्झॉर्प्शन झालंय बट स्टिम्युलेटेड म्हणजे याला तुम्ही काय केलं एच न्यू एवढी एनर्जी देऊन फोर्सफुली E1 लेवलवरून E2 लेवलवर जम्प करण्यासाठी काय केलंय म्हणजे एक्सटर्नल एनर्जी देऊन त्याला E2 लेवलवर जम्प करायला सांगितले. म्हणजे इनिशियल कंडिशन असेल ही टाइम टी इज इक्वल टू 0. इनिशियल कंडिशनला ग्राउंड लेवलवर आहे. बट जेव्हा तुम्ही आफ्टर टाइम टी काय होईल तर ॲटम जो आहे तो E1 या लेवलवरून E2 लेवलवर काय होईल जम्प करेल. काय कारण त्याने एच न्यू एनर्जीचा फोटॉन ऍब्झॉर्ब केला आणि त्यानंतर काय झालं त्याची एक्साइटेड लेवलवर त्यानं जम्प केला ॲट एनी टाइम टी इज इक्वल टू टी प्राईम म्हणून आपण त्याला टी इज इक्वल टू टी प्राईम या टाइमला काय केलं त्यानं वरती जम्प केलंय. ओके. ही लेवल आहे तुमची E1 आणि ही लेवल आहे E2. सो तुम्हाला या डायग्राम वरून नेमका स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशनचा फिनॉमिनॉन काय आहे तो क्लिअर झालेला असेल. बस फक्त याला आपल्याला काय करायचं आहे मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन मध्ये थोडंसं इलॉबरेट करून लिहायचं आहे. सपोज करू आपण काय आहे की इनिशियली atom is at ground level
इनिशियली ॲटम जो आहे तो काय ग्राउंड लेवलवर आहे ॲट T is equal to 0 and it absorbed a photon of energy h nu and make its transition to E2. E2 लेवलवर काय करतो ट्रान्झिशन करतो. सो एच न्यू एवढी एनर्जी जी असते फोटॉनची ती एनर्जी किती असते तुमचं E2 मायनस E1. सो त्या फोटॉनच्या करस्पॉन्डिंग जी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीला तुम्ही कसं लिहू शकता सो E2 मायनस E1 अपॉन H एवढ्या फ्रिक्वेन्सीचा फोटॉन त्यांना ऍब्झॉर्ब केला असं आपण म्हणू शकतो. हे आपण सिंगल ॲटमशी असोसिएटेड केलं पण असं गरजेचं आहे का कुठल्या एखादा सिंगल ॲटम नेचरमध्ये ऑप्टॉन येईल नाही. एखादा सिंगल ॲटम ऑप्टॉन येईल असं गरजेचं आहे का नाही. सपोज करायचे लेट N1 हे आहेत ॲटम्स इन even state at T is equal to 0 and N2 एक आहे atom in E2 state at any time T. ब्रॅकेट मध्ये लिहायचा आहे जो काय नॉन झिरो आहे. एनी टाइम जो काय आहे नॉन झिरो आहे. सो आपण काय सांगू शकतो सो दॅट द rate of decay of atom कुठून फ्रॉम E1 टू T2 तो किती असतो तर dN1 अपॉन dt डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो N1 ला. प्रोपोर्शनॅलिटी रिलेशन जर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट तुम्ही इलिमिनेट करायचा म्हणलं तर प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटच्या ठिकाणी काय येईल तुमचा मायनस B12 N1 आणि U ऑफ न्यू. यामध्ये B12 आणि N ऑफ न्यू काय त्याला त्याचं इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन तुम्ही केअरफुली लक्षात ठेवायचं आहे. इक्वेशन काय करायचं आहे केअरफुली लक्षात ठेवायचं. यामध्ये B12 आणि U ऑफ न्यू काय आहे सो हियर B12 is Einstein B coefficient of stimulated absorption of stimulated Einstein B coefficient of stimulated absorption आणि U ऑफ न्यू जी काय आहे ही आहे डेन्सिटी ऑफ ॲटम इन E1 स्टेट. डेन्सिटी ऑफ ॲटम इन E1 स्टेट. ओके. आणि इफ कंडिशन कधी कधी तुम्हाला पंपिंग रेट सुद्धा दिलेला असू शकतो. जर इफ आर विच इज पंपिंग रेट आर जो की काय आहे पंपिंग रेट फ्रॉम E1 to E2 is involved. जर आर पंपिंग रेट इन्व्हॉल्व झाला असेल तर इक्वेशन कसं होईल तर dN1 अपॉन dt which is equal to r minus N1 U of nu B12 R U of nu B12. जर हा R दिलेला असेल तेव्हा ते अगोदरचं इक्वेशन जे इक्वेशन 1 आपण काढलेलं आहे ना हे इक्वेशन काय होईल या इक्वेशन 2 मध्ये कन्वर्ट होईल. इक्वेशन 2 मध्ये कन्वर्ट. ओके. सो ही एवढं मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन हे रिलेटेड होतं विथ स्टिम्युलेटेड ऍब्झॉर्प्शन ऑफ रेडिएशन प्रोसेस मध्ये. आता बघू आपण सेकंड वन प्रोसेस. सेकंड वन म्हणजे कुठली तर स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन. स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन. यामध्ये काय होतंय बघा
स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन मध्ये T इज इक्वल टू 0 टाइमला T इज इक्वल टू 0 टाइमला T इज इक्वल टू 0 हा जो टाइम आहे या टाइमला ॲटम काय आहे एक्साइटेड लेवलवर आहे. सो एक्साइटेड लेवलवरून ॲटम काय करतो लोअर लेवलला जम्प करतो. मग ॲट एनी टाइम टी जो आहे तो ॲटम काय होतो एक्साइटेड लेवलवरून अशा खालच्या लेवलवर पोहोचतोय आणि खालच्या लेवलवर गेल्यानंतर तो काय करतो एच न्यू एनर्जीचा फोटॉन इमिट करतोय. ओके, एच न्यू एनर्जीचा फोटॉन इमिट करतोय. आहे E1 आहे E2 आहे E1 आणि हा आहे E2. ओके, सो अशी जी काही ही सर्व प्रोसेस आहे स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशन मध्ये. स्पॉन्टेनियस इमिशन ऑफ रेडिएशनची ही प्रोसेस आहे. आपण यालाच काय करायचं तुम्ही सेंटेन्सच्या फॉर्मॅटमध्ये स्वतः लिहा की इनिशियली टी इज इक्वल टू 0 टाइमला ॲटम E2 एक्साइटेड लेवलवर आहे. मग नंतर ॲट एनी टाइम टी E1 लेवलवर E2 लेवलवरचा ॲटम जम्प करून E1 लेवलवर जम्प करतो आणि एच एनर्जीचा फोटॉन इमिट करतो वगैरे वगैरे जो पार्ट आहे तो तुम्ही लिहायचा आहे. यामध्ये आपण काय करू फक्त रिलेशन लिहू सिम्पली, ज्यामध्ये N1 काय आहेत N2 काय आहेत. सो N2 काय असेल इथे असेल N2 नंबर ऑफ ॲटम इन E2 लेवल, नंबर ऑफ ॲटम इन E2 लेवल आणि डिके जो असतो E2 लेवलवरून ॲटम E1 लेवलवर जम्प करण्याचा विथ रिस्पेक्ट टू टाइम टी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो नंबर ऑफ ॲटम इन N2 लेवल. आणि प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल जर तुम्ही इल्युमिनेट केला तर dN2 बाय dt हा बनतो तुमचा मायनस A21 N2 A21 N2. आणि इफ आर इन्व्हॉल्ड, आर म्हणजे काय तर पंपिंग रेट इन्व्हॉल्व झालेला असेल तर ते इक्वेशन मॉडिफाईड होतं dN2 बाय dt विच इज इक्वल टू आर. बघा यामध्ये आर पॉझिटिव्ह आहे. ओके, A21 आणि N2 A21 आणि N2 ज्यामध्ये A21 काय आहे तर A21 जो आहे वेअर A21 which is Einstein A coefficient of spontaneous emission. Spontaneous emission. Einstein A coefficient of spontaneous emission. Einstein A coefficient of spontaneous emission. आणि हा जो आहे A21 या A21 लाच 1 अपॉन टॉय एसपी ने डिनोट करता 1 अपॉन टॉय एसपी, ज्यामध्ये टॉय एसपी काय असतो तर स्पॉन्टेनियस टॉय एसपी जो असतो तो असतो स्पॉन्टेनियस इमिशन लाईफ टाइम. स्पॉन्टेनियस इमिशन लाईफ टाइम. सो हे जे रिलेशन आहे हे रिलेशन पण इम्पॉर्टंट आहे. आइन्स्टाईन ए कोएफिशियंट आणि स्पॉन्टेनियस इमिशन लाईफ टाइम. सो हे रिलेशन वर तुम्हाला म्हणजे डायरेक्टली सेटमध्ये एमसीक्यू येण्याची प्रोबॅबिलिटी असते. ओके, सो यामध्ये नोट आहे एक नोट. ती नोट म्हणजे काय द डिके रेट डिके म्हटल्यापेक्षा तर स्पॉन्टेनियस डिके म्हणून आपण म्हणजे थोडस व्यवस्थित वाटत. द स्पॉन्टेनियस डिके रेट ऑफ ॲटम फ्रॉम E2 लेवल ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे एक्साइटेड टू E1 लेवल ब्रॅकेटमध्ये ग्राउंड इज
independent of density of T2 लेवल. ओके, सो बघा अगोदरच्या एक्सप्रेशन मध्ये प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉल मध्ये डेन्सिटी वन आपण इन्व्हॉल्व केली होती, यामध्ये डेन्सिटी घेतली का नाही का, तर स्पॉन्टेनियस डिके जो आहे ॲटमचा एक्साइटेड लेवलवरून ग्राउंडवर लेवलवर येण्याचा हा डेन्सिटी ऑफ द ॲटम याच्यावर इंडिपेंडेंट असतो. ओके, सो थर्ड काय आहे तुमची स्टिम्युलेटेड emission of radiation, stimulated emission of radiation. तिसरी प्रोसेस आहे स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशनची. ओके, आता स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन मध्ये काय होतं, तर स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशन मध्ये काय होते, तर बघा इनिशियली ॲटम एक्साइटेड लेवलवरच असतो. ओके, इनिशियली ॲटम एक्साइटेड लेवलवर असतो, बट ह्या एक्साइटेड लेवलवर असणाऱ्या ॲटमला आपण काय करतो, एक्सटर्नल फोटॉन त्यावर इन्सिडेंट करतो. कुठल्या ॲटमवर, एक्साइटेड लेवलमध्ये असणाऱ्या ॲटमवर h एनर्जीचा एक्साइटेड फोटॉन इमिट करतो. सो हा फोटॉन ऍब्झॉर्ब करून हा एक्साइटेड लेवलचा ॲटम काय करतो, तर ग्राउंड लेवलवर त्याची जम्पिंग करतो. ग्राउंड लेवलवर काय करतो, जम्प करतो. सो ॲटम येतो इकडे आणि ह्या जम्पिंगच्या वेळेस काय करतो तो, तर h एनर्जीचा फोटॉन इमिट करतो. एनर्जीचा फोटॉन इमिट करतो. ही असते तुमची होल प्रोसेस ऑफ स्टिम्युलेटेड इमिशनची. कशाची, स्टिम्युलेटेड इमिशनची. ओके, ही इनिशियली आहे टाइम टी इज इक्वल टू 0 ला, आणि हा एनी नॉन झिरो टाइम एनी टाइम टी विच इज नॉट इक्वल टू 0 यावर ही कंडिशन. ही जी आहे होल प्रोसेस ही आहे तुमची स्टिम्युलेटेड इमिशन ऑफ रेडिएशनची. स्टिम्युलेटेड इमिशन आणि स्पॉन्टेनियस इमिशनला तुम्ही वेगळं कसं डिनोट करू शकता, तर स्पॉन्टेनियस इमिशन मध्ये एक्साइटेड लेवलवरून ॲटम ग्राउंड लेवलवर सेल्फ जम्प करतो, बट स्टिम्युलेटेड इमिशन मध्ये एक्साइटेड लेवलमध्ये असणारा ॲटम ग्राउंड लेवलवर जम्प करताना आपण त्यावर काय करतो, तर एच एनर्जीचा फोटॉन त्यावर इन्सिडेंट करते. ओके, सो जे मी तुम्हाला डायग्रामॅटिकली समजून सांगितलं तेच तुम्ही स्टेटमेंटच्या फॉर्मॅटमध्ये इथे लिहायचं आहे. इथे फक्त मी काय करणार, या प्रोसेसशी रिलेटेड फक्त मॅथमॅटिकल फॉर्म्युलेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करून देणार. ओके, कारण आपल्यासाठी थिअरी एवढी इम्पॉर्टंट नाही. थिअरी तुम्हाला या डायग्रामॅटिक मधून मी सांगितलीस, बस त्या डायग्राम वरून थिअरी तुम्ही तुमच्या सेल्फ लँग्वेज मध्ये लिहायची आहे. इथे इम्पॉर्टंट रिलेशन कशाचं आहे, द डिके रेट. कशाचं रिलेशन आहे, डिके रेटचं. तो काय, तर N2 लेवलमध्ये असणाऱ्या ॲटमचा विथ रिस्पेक्ट टू टाइम टी जो डिके रेट आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल N2 लेवलमध्ये असणाऱ्या ॲटमशी. आणि या प्रोपोर्शनॅलिटी सिम्बॉलला जर तुम्ही काढलं तर तुम्हाला मिळेल dN2/dt विच इज इक्वल टू मायनस B21 U ऑफ न्यू N2. B21 N ऑफ न्यू आणि N2. इथे B21 हा काय आहे, आइन्स्टाइन B कोएफिशिएंट of stimulated emission. Einstein B coefficient of stimulated emission. U of nu काय आहे, डेन्सिटी ऑफ ॲटम इन E2 लेवल. डेन्सिटी ऑफ ॲटम इन E2 लेवल. आणि जर इफ पंपिंग R इज इन्व्हॉल्व, जर त्या प्रोसेसमध्ये आर पंपिंग इन्व्हॉल्व झाले असेल तर ते रिलेशन कसं मॉडिफाईड होतं, तर dN2/dt विच इज इक्वल टू R मायनस N2 U ऑफ न्यू D21. N2 B ऑफ न्यू DU. ओके, हे आहेत रिलेशन, हे आहे ते तुमच्या याचं रिलेशन. ओके, सो आता अगोदरचं फर्स्ट केसचं आपण काय करू, इथे सॉल्विंग द
डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट केस जी आहे स्पॉन्टेनियस ॲब्झॉर्प्शनची, त्या प्रोसेसचं डिफरन्शियल इक्वेशन जे की काय होतं dn1 अपॉन dt विच इज इक्वल टू मायनस n1 u ऑफ न्यू d12 डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करू, सेकंड केसचं सॉल्व करू. बरं कशाचं सॉल्व करू? सेकंड केसवाला, फर्स्ट केसवाला नाही, सेकंड केसवाला. सो यामध्ये काय येईल, इथे n2 च्या ऐवजी येईल n1, डेन्सिटी यामधून रिमूव्ह होईल आणि आइन्स्टाईन बी च्या ऐवजी एक कोएफिशियंट येईल, n2 ॲटम्स असतील dn2 मायनस a1. याला काय करू आपण? सॉल्व. बघा याला सॉल्व कसं करायचं? सो विच इज इम्प्लाइज दॅट variable separable method न सॉल्व करू dn1 upon n1 which is equal to minus a21 dt. ओके, दोन्ही साईडला इंटिग्रेट करायचं, दोन्ही साईड, अरे हे n2 n1 हे n2, दोन्ही साईडला इंटिग्रेट केल्यानंतर इथे येईल तुम्हाला ln ऑफ n2 इज इक्वल टू मायनस a21 इंटिग्रेशन ऑफ t आणि एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट येईल ज्याला आपण ln ऑफ c. ln ऑफ c वाली टर्म इकडे आणायची, इथे मिळेल तुम्हाला ln ऑफ n2 मायनस ln ऑफ c इज इक्वल टू मायनस a21 t. लॉगच्या प्रॉपर्टीनुसार हा मिळेल तुम्हाला ln ऑफ n2 अपॉन c विच इज इक्वल टू मायनस a21 t. हा लॉग तिकडे पाठवायचा, मिळेल एक्सपोनेन्शियल, हा मिळेल तुम्हाला n2 इज इक्वल टू c e रेज टू द पॉवर ऑफ मायनस a21 t. आता आपल्याला माहिती काय, ॲट t is equal to 0, number of atoms in excited level, सपोज करू आपण n2 ची व्हॅल्यू असेल n0, t is equal to 0, n2 ची व्हॅल्यू असेल n0. ही कंडिशन यूज करायची अगोदरच्या एक्सप्रेशन मध्ये, यामध्ये t is equal to 0 आणि n2 च्या ठिकाणी n0. सो एक्सप्रेशन काय होईल ते, त्यामध्ये n2 च्या ठिकाणी n0 is equal to c e raised to the power of minus a21 into 0 एक्सपोनेन्शियल टू द पॉवर 0 म्हणजे काय तर 1. सो c ची व्हॅल्यू काय मिळेल तुम्हाला यावरून, c इज इक्वल टू मिळाला n0. सो c ची व्हॅल्यू n0 आता परत या इक्वेशन मध्ये जर पुट अप केली तर विच इज अगेन इम्प्लाइज दॅट n2 इज इक्वल टू n0 e रेज टू द पॉवर ऑफ मायनस a21 इंटू t. आणि आपल्याला माहिती आहे काय a21 काय आहे तर 1 अपॉन tau sp. सो हे इक्वेशन कसं मॉडिफाईड होईल, which is implies that n2 is equal to n0 e raised to the power of minus t upon tau sp. मायनस टी अपॉन tau sp. हे जे आहे इक्वेशन काय देतं तुम्हाला, these equation gives the number of atom in excited state. काही बुक्स मध्ये याला मेटा स्टेट सुद्धा म्हणतात किंवा मेटास्टेबल स्टेट. त्याचं काय हे इक्वेशन आहे. ओके, त्याचं काय आहे हे एक्सप्रेशन आहे. त्यानंतर एक आता समोरच्या लेक्चर जो होईल आपला लेक्चर, त्या नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण लेझर फिनॉमिनॉन किंवा लेझर प्रोड्यूस होण्यासाठी रिक्वायर्ड असणाऱ्या काही बेसिक कंडिशन, कारण लेझर खूप मोठं टॉपिक आहे, यामध्ये काही टॉपिक आपल्याला स्किप करावे लागतील, काही घ्यावे लागतील. सो वाटलं तर तुम्ही हे जे एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे त्याला नोटच्या फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवू शकता, कारण तो आपण डिराईव्ह करण्यासाठी आपल्याकडे म्हणजे पुरेसा वेळही नाही आणि काही नाही. तो म्हणजे रिलेशन बिटवीन आइन्स्टाईन ए आणि बी कोएफिशियंट, रिलेशनशिप बिटवीन आइन्स्टाईन ए अँड बी कोएफिशियंट. म्हणजे याला डिराईव्ह करण्यासाठी म्हणजे खूप मोठं मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व्ह करावं लागतं, बट आपण इक्वेशनवाल्या पार्ट स्किप करतोय. सो डायरेक्टली आणि बी या कोएफिशियंटचं आपण रिलेशनच लिहूया. तर रिलेशन काय, ते रिलेशन तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवायचं आहे ॲज इट इज. ते आहे a21 अपॉन
B21 A21 अपॉन B21 A21 आणि B21 हे काय आहेत मी तुम्हाला अगोदरच्या स्लाइड्स मध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. सो आइन्स्टाईन ए आणि बी कोएफिशियंट मध्ये रिलेशन याची व्हॅल्यू असते 8 पाय एच न्यू क्यूब अपॉन सी क्यूब 8 पाय एच न्यू क्यूब अपॉन सी क्यूब आणि B12 अपॉन B21 याची व्हॅल्यू असते 1. सो हे जे आहे ते दोन मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन्स आहेत आइन्स्टाईन ए आणि बी कोएफिशियंटचे. आइन्स्टाईन ए आणि बी कोएफिशियंटचे मोस्ट इम्पॉर्टंट रिलेशन आहे. सो यांना तुम्ही ऍज इट इज लक्षात ठेवू शकता. ओके. सो आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण लेझरशी असोसिएटेड जे काही रिमेनिंग टर्मिनॉलॉजीज ते एक्सप्लेन करू आणि एएमपीच्या सिरीजला स्टॉप करू.